आत्ताच्या याच्या अगोदरच्या याच्यामध्ये काय बघितलं आपण थोडेसे एक्सपोनेन्शियल लॉगॅरिथमिक फंक्शन यांचे आपण क्वेश्चन बनवले, बरोबर की नाही. आता थोडेसे ऍडव्हान्स क्वेश्चन होणार आहे. ऍडव्हान्स क्वेश्चन साठी आपल्याला काल आपण डायमेन्शन बघितलं ते त्याच्यापैकी काही क्वांटिटीचे युनिट्स आपल्याला लागणार आहे. ते कोणकोणते कॉन्स्टंट असतात ते असतात तुमचे गॅस कॉन्स्टंट. गॅस कॉन्स्टंट म्हणजेच आर, त्याचं युनिट काय असतं जूल पर मोल केल्विन, बरोबर आहे. जूल पर मोल केल्विन. जूल कसं लिहितो केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय काय मोल इंटू केल्विन, बरोबर की नाही. आणि दुसरा असतो बोल्ट्झमन कॉन्स्टंट के, त्याच्यामध्ये फक्त मोल येत नाही, जूल पर केल्विन म्हणजेच काय केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इंटू काय केल्विन. यांचा सर्वात जास्त आता यूज होणार आहे आणि ह्या यूज करून त्यांना काहीतरी प्रश्न पडतो, खूप सारे प्रश्न त्यांना विचारायला पडतात, पण यांचा जास्त यूज होतो. ठीक आहे, सुरू करू. बघा मग क्वेश्चन मध्ये असं म्हटलं पी इज इक्वल टू काय अल्फा. झालं, पहिल्यांदा मी सिंपल याच्यात ठेवतो P0 e raised to अल्फा टी स्क्वेअर अपॉन के. आणि काय काय म्हणतील ते काय म्हणतील पी काय प्रेशर आहे, पी काय तुमचा प्रेशर आहे. P0 काढायचं आहे तुम्हाला, P0 तुम्हाला काढायचं आहे. त्याच्यानंतर काय म्हणतील टी काय तुमचं टाइम आहे आणि के काय तुमचं बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आणि फाइंड आउट काय करायचं अजून अल्फा तुम्हाला काढून द्यायचा. आता जे झालं तेच आहे, फक्त याच्यामध्ये एक्स्ट्रा मी आणलं काय बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणलं, बाकीचं काही नाही. चला आपल्याला तर माहिती आहे ई रेस टू अल्फा टी स्क्वेअर अपॉन के, याची व्हॅल्यू किती बनणार आहे 1 गेला. मग पी बरोबर काय आला P0 आला असेल तर काय पी म्हणजेच काय दिलंय प्रेशर दिलाय. P0 पण काय झाला प्रेशर झाला. प्रेशरचं काय म्हणतं पास्कल. पास्कल कसं लिहितो आपण केजी मीटर सेकंड स्क्वेअर. हे झालं माझं P0. सिंपल क्वेश्चन झाला. राहिला प्रश्न एक्सपोनेन्शियल फंक्शनचा म्हणजेच काय अल्फा टी स्क्वेअर बाय के. अल्फा टी स्क्वेअर बाय के कोणासोबत कम्पेअर करायचंय 1 सोबत. काढायचं काय अल्फा इज काय के बाय टी स्क्वेअर. के म्हणजेच काय रे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. बोल्ट्झमन कॉन्स्टंट मध्ये केल्विन येत सॉरी मोल येत नाही, म्हणजे जूल पर केल्विन. म्हणजे जूल डायरेक्टली तुम्ही केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय काय केल्विन आणि टी स्क्वेअरचा अजून सेकंड स्क्वेअर. म्हणजेच काय म्हणलं माझा केजी मीटर स्क्वेअर पर केल्विन सेकंडचा 4. मॅटर काहीच करणार नाही, तुम्हाला विचार करावा लागणार आहे. तिथं डायमेन्शनच्या फॉर्म मध्ये दिलाय काय युनिटच्या फॉर्म मध्ये दिलाय. जर युनिटच्या फॉर्म मध्ये असं पण अजून विचारलं असतं त्यांनी, यालाच ह्या पद्धतीने विचारलं तर याला असा पण फॉर्म्युला तुम्हाला दिसू शकतो. केचं युनिट काय येतं जूल पर केल्विन आणि टीचं युनिट काय सेकंड, असं पण तुम्हाला दिसेल. ठीक आहे, त्याला पण तयारी लावावं लागेल. क्लिअर आहे. मी आता सर्व जे पण घेणार ते मी बोल्ट्झमन कॉन्स्टंट वालेच उचलणार आहे. ठीक आहे, चला आता बघ मी काय म्हटलं F इज इक्वल टू काय अल्फा. F इज इक्वल टू काय सॉरी इथे घेतो मी बीटा. काय घेतो मी बीटा ई रेस्टो अल्फा के अपॉन टी. इथे मी बीटा अल्फा के इंटू टी घेतलं. ठीक आहे, अल्फा के अपॉन टी. याच्यामध्ये काय काय म्हणतात ते पटकन. याच्यामध्ये काय म्हणतील एफ काय फोर्स आहे, के काय बोल्ट्झमन कॉन्स्टंट. पण आता हा टी जो आहे मी तो टेम्परेचर घेतो. आता टी काय घेतो मी टेम्परेचर घेतो. आता टी टाइम नाही, टी काय आता म्हटल्यासाठी टेम्परेचर आलेलं आहे. आणि काय काय काढायचंय अल्फा काढायचंय आणि दुसरं काय काढायचंय बीटा काढायचंय. क्लिअर आहे, अल्फा काढायचं आणि बीटा काढायचं. काय म्हणा तुम्ही ए रेस्टो अल्फा के बाय टी याची व्हॅल्यू किती येणार आहे 1. पण तुम्ही काय म्हणशाल एफ बरोबर काय म्हणणार तुम्ही बीटा. एफ बरोबर काय म्हणणार तुम्ही बीटा. का बरं असं म्हटलं कारण की याची व्हॅल्यू किती आली 1 आली. म्हणजे एफ बरोबर काय आली तुमची बीटा. एफ काय फोर्स आहे, फोर्सचं युनिट काय न्यूटन म्हणजेच काय केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक तर युनिट येईल नाही तर मग त्याचा डायमेन्शन येणार. एक तर युनिट येईल किंवा त्याचे डायमेन्शन. बीटा झालं. आता काय राहिलं तुमचं ई
अल्फा के डिवाइड बाय काय टी इज इक्वल टू काय 1 अल्फा के डिवाइड बाय टी इज इक्वल टू कोणासोबत करू 1 सोबतच करायचंय काढायचं काय आपला अल्फा अल्फा इज काय टी डिवाइड बाय काय के नाही कळालं टी डिवाइड बाय काय के टी म्हणजेच काय रे टेम्परेचर टेम्परेचर युनिट काय तर केल्विन आणि के म्हणजे काय बोल्टझमॅन कॉन्स्टंट म्हणजेच काय जूल पर केल्विन ना जूल पर केल्विन डिनॉमिनेटर न्यूमरेटर निघून गेला मग अल्फा इज इक्वल टू काय के स्क्वेअर बाय जूल नाही कळालं के स्क्वेअर बाय जूल मग के स्क्वेअर मी ऍज इट इज घेतला जूलची व्हॅल्यू काय घेतली मी केजी हा मीटर स्क्वेअर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर म्हणजे केल्विनचा स्क्वेअर सेकंदचा स्क्वेअर केजी मीटर स्क्वेअर हे काय भेटलं मला अल्फा हे काय भेटलं मला अल्फा इकडे काय भेटलं मला बीटा काय डाऊट आहे पॅटर्न कळाला काय चाललाय नेक्स्ट पॅटर्न मध्ये बघा एफ आहे अल्फा बीटा आहे एफ बरोबर काय अल्फा बीटा आहे साइन आहे केटी अपॉन एक्स आहे केटी अपॉन एक्स आहे मग आपल्याला काय काय देते ते एफ म्हणजे काय सांगते फोर्स आहे कॅपिटल टी काय टेम्परेचर आहे काय दिलं असेल त्याच्यानुसार विचार करायचा त्यांनी टेम्परेचर बोलतो टेम्परेचर एक्स म्हणजे काय एक्स म्हणजे काय इथं अजून आहे ना अल्फा घेऊया इथं काय घेतो मी अल्फा एक्स एक्स म्हणजे काय दिले डिस्प्लेसमेंट आणि के काय दिले तुम्हाला बोल्टझमॅन कॉन्स्टंट दिलेला आहे आणि फाइंड आउट काय करायला अल्फा काढायला आणि दुसरं काय काढायला बीटा काढायला आता प्रॉब्लेम काय झाला ते समजून घेऊ आपल्याला माहिती ना साइन काय केटी अपॉन काय अल्फा एक्स याची व्हॅल्यू किती येणार 1 जर मी याची व्हॅल्यू जर 1 टाकली तर तुम्ही काय सांगाल एफ बरोबर काय अल्फा बीटा इंटू काय 1 एफ इज काय अल्फा बीटा आतापर्यंत आपल्याला डायरेक्टली भेटत होता आता इथं दोन क्वांटिटी घेऊन आलाय तिथं काय क्वांटिटी घेऊन आला दोन क्वांटिटी घेऊन आला एफ इज काय अल्फा बीटा असं काहीतरी घेऊन आलं आपल्याला अल्फा माहित नाही आणि बीटा पण माहित नाही दोन्ही काढायचं मग आपण जाणार इनर साइडच्या फंक्शन साठी कोणासाठी जाणार इनर साइडच्या फंक्शन मध्ये म्हणजेच काय इथं जागा सोडून देतो सॉल्व्ह करायला आपल्याला काय साइन आपल्याजवळ काय साइन काय केटी अपॉन अल्फा एक्स कोणासोबत कम्पेअर करू 1 सोबत कम्पेअर करणार मग काय राहिलं केटी अपॉन अल्फा एक्स इज काय 1 काढायचं काय आपल्याला अल्फा काढायचंय देअरफॉर अल्फा इज इक्वल टू काय अल्फा इकडे शिफ्ट केला म्हणजे काय भेटलं मला केटी बाय एक्स चला केटी बाय एक्स म्हटलं तर के म्हणजेच काय रे युनिट काय येणार आहे जूल पर केल्विन बरोबर की नाही टी म्हणजे काय टेम्परेचर युनिट काय झालं केल्विन एक्स म्हणजेच काय मीटर केल्विन गेट कॅन्सल म्हणजे काय भेटलं मला जूल पर मीटर हे काय भेटलं मला अल्फा काय डाऊट आहे हे काय भेटलं मला अल्फा काय डाऊट आहे कोणाला ओके अल्फा जूल लिहू शकतो आपण जूल लिहू शकतो ना काय असतं के जे मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय काय रे डिवाइड बाय काय मीटर गेट कॅन्सल म्हणजे काय उरलं तुमचा दिसतंय ना इथं अल्फाची व्हॅल्यू काय भेटली मला के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर ठीक आहे काय डाऊट आहे आता इथून उचललं आता इथं टाकलं आपल्याला काय काढायचंय बीटा कारण की अल्फा आलाय मग बीटा इज इक्वल टू काय एफ अपॉन अल्फा एफ म्हणजे काय दिलंय फोर्सचं युनिट काय न्यूटन आणि हा बघा बरं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे पण काय न्यूटनच ना म्हणजे अल्फा काय आलेला आहे न्यूटनच आलेला आहे म्हणजे न्यूटन गेट कॅन्सल म्हणजे बीटा काय डायमेन्शनलेस बीटा काय आलेला होता डायमेन्शनलेस म्हणून आला काय डाऊट आहे काही पण येतील तुमची तयारी असली पाहिजे समजलंय का नेक्स्ट बघा मी जर म्हटलं व्ही बरोबर काय अल्फा स्क्वेअर अपॉन बीटा मुद्दा मी थोडस स्टँडर्ड क्वेश्चन म्हणतोय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा ई रेस टू बीटा टी अपॉन काय के व्ही बरोबर काय अल्फा अपॉन बीटा ई रेस टू काय अल्फा टी अपॉन के अल्फा टी अपॉन के अजून इथं साइन निगेटिव्ह साइन घेऊन येतात मोस्ट ऑफ द केस मध्ये निगेटिव्ह साइन काहीच फरक पडत
नाही, हे तर तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. मायनस आला तर काय बरं पडला नाही माहिती. हा, इथं मी अगोदरच्या क्वेश्चन मध्ये मी काय घेतलं होतं, अल्फा स्क्वेअर घेतलं, बरोबर की नाही, अल्फा स्क्वेअर घेतलं होतं. चला, काय काय दिलेलं असेल, काय काय दिलेलं असेल. व्ही म्हणजे काय, वेलॉसिटी. टी काय तुमचा टेम्परेचर आहे, आणि के काय तुमचा बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर काय अल्फा काढायचा आणि दुसरं काय काढायचंय, बीटा काढून द्यायचा. अल्फा काढून द्यायचा आणि बीटा काढून द्यायचा. परत तोच विषय काय म्हणणार तुम्ही, ई रेस्टो मायनस अल्फा टी बाय के, याची व्हॅल्यू टाकणार आपण 1. जसं मी टाकले व्हॅल्यू अल्फा स्क्वेअर अपॉन बीटा, याची व्हॅल्यू काय टाकली पण 1 -1. मग काय भेटलं मला, व्ही बरोबर काय अल्फा स्क्वेअर बीटा. प्रॉब्लेम झाला, काय प्रॉब्लेम झाला, ना आपल्याजवळ अल्फा आहे ना आपल्याजवळ बीटा आहे. मग आपण थोडीशी जागा सोडू आणि आपण काय करू, इनर साईडचं फंक्शन सॉल्व्ह करून येऊ. मग जागा सोडली, मी काय म्हटलं मग ई रेस टू काय मायनस अल्फा टी बाय के इज इक्वल टू काय म्हणणार 1. आणि आपल्याला माहिती आहे अल्फा टी डिवाइड बाय काय के इज इक्वल टू काय 1. काय काढायचंय, अल्फा काढायचंय. मग अल्फा काढायचं म्हटलं अल्फा इज इक्वल काय के बाय के म्हणजेच काय, के म्हणजेच काय जूल्स पर केल्विन, आणि टेम्परेचर म्हणजे काय केल्विन. म्हणजेच काय भेटलं मला जूल पर केल्विनचा स्क्वेअर. हे काय भेटलं मला अल्फा, हे काय भेटलं मला अल्फा. पण आपल्याला विचारलं काय अल्फा अँड बीटा, यात तशी काय भेटलं मला अल्फा. मग तुम्ही जूलला लिहू शकता ना, जूलला इथं दिसते का जूल. जूल काय असतं केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय काय केल्विनचा स्क्वेअर. पण आपल्याला अजून या इक्वेशन साठी काय लागतं मला अल्फाचा स्क्वेअर. आपल्याला काय मिळालं अल्फा. मग अल्फाचा जर मी स्क्वेअर केला, अल्फाचा जर स्क्वेअर केला तर केजीचं काउंट जाईल, केजीचं काउंट जाईल स्क्वेअर होऊन जाईल ना, केजीचा स्क्वेअर. मीटरचं काउंट जाईल 4, केल्विनचा काउंट जाईल 4, आणि सेकंडचं पण काउंट जाईल 4. काय डाऊट समजलं. आता काय काढायचं आपल्याला बीटा काढायचं. आपल्याला काय काढायचंय बीटा काढायचं. मग बीटाला इकडे शिफ्ट केला, मग बीटा बरोबर काय अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही, बरोबर नाही, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. चला अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू इथं आली काय केजीचा स्क्वेअर मीटरचा 4 डिवाइड बाय काय केल्विनचा 4 सेकंडचा 4, आणि वेलोसिटीचा युनिट काऊन जाईल मीटर पर सेकंड ना, डिनोमिनेटर न्यूमरेटर. मग इकडचा 1 मीटर गेला, इकडचा 1 मीटर गेला, इकडचा 1 सेकंद गेला, इकडचा 1 सेकंद उरला काय मग तुमचा केजीचा स्क्वेअर मीटरचा क्यूब सेकंद गेला, नंतर काय केल्विनचा 4 सेकंदचा क्यूब. हे काय भेटलं मला बीटा. एक तर त्याचं काय विचारते युनिट किंवा काय डायमेन्शन मॅच करायचं एमएलटी सोबत आणि आपला आन्सर भेटणार आहे. काय डाऊट आहे समजलंय. आता फक्त 2-3 अजून एक पॅटर्नचा क्वेश्चन राहिला, तेवढं फक्त घ्यायचं राहिला. डिपेंड्स ऑन फक्त याच्यावर, फक्त कोणत्या करेक्टनेस ऑफ इक्वेशनवर आपण एवढे क्वेश्चन बनवले. ठीक आहे, थांबू आपण इथं.